नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. गुड मॉर्निंग सर्वांना, सुप्रभात. तर आज आम्ही इथून आता चौथा दिवस आहे टूरचा आणि आज आम्ही इथून मसुरीवरून आता निघालो आहे. ॲक्च्युली खरंच पाय निघत नाहीत कारण इतकं सुंदर वातावरण आहे आणि माझं तर नेहमी असं होतं की कुठेही गेले ना तर मी खूप अटॅच होऊन जाते त्या व्यक्तींशी, माणसांशी, त्या जागेशी आणि निघताना खरंच खूप कधी ना वाईटही वाटतं मला, माहीत नाही. पण असो, आपलं लाईफ हे असंच आहे, अनप्रिडिक्टेबल आहे सगळ्यांचं लाईफ आणि प्रत्येक कोणालाही एका ठिकाणी थांबून राहायचं नाही आहे. पुढचं बघायचं आहे तर इथून तर पाय काढलाच पाहिजे आणि म्हणून इथून आज खूप छान ऊन पडलं आहे. काल खूप धुकं होतं, खूपच फॉग होता काल, अगदी थंड वातावरण होतं आणि आता आम्ही इथून निघालो आहे ते म्हणजे नैनितालला. आता पुढची जर्नी सुरू होणार आहे. आज पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आणि नंतर नेक्स्ट डे मग नैनिताल असणार आहे टूर. तर चलो, आता आम्ही निघालो आहे. सगळ्या बॅगेज वगैरे गेल्या आहेत आणि तुम्हाला देईन मी डिटेल्स की कसं टूर म्हणजे काय होतं. हे तर तुम्हाला रोजचं रोज शेअर होतच आहे की कुठे चाललो आहे काय, बाकीच्या डिटेल्स पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला. तर आता इथून निघालो आहे आणि पुन्हा या काकांनी आम्हाला तिथपर्यंत म्हणजे आज सोडणार आहेत. जे चौक म्हणतात इथे, त्या चौकच्या इथे आपल्याला सोडलं जातं. हे हनीमून इन हॉटेल होतं जिथे आम्ही स्टे केला होता मसुरीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे सचिन तेंडुलकरला सुद्धा मसुरीमध्ये गव्हर्नमेंटने इथल्या घर दिलेलं आहे. त्यांचं ना मसुरी हे फेवरेट प्लेस आहे आणि ते इथे लॉंग हॉलिडेसाठी येतात. तर असं आम्हाला माहिती आमच्या टूर मॅनेजरकडून मिळाली. आणि बघा इथे सकाळी सकाळी मस्त असं सगळं आम्ही छान छान बघत चाललो होतो. म्हणजे इतकं ऊन पडलेलं आहे तरीही तुम्हाला टोपी, स्वेटर, सॉक्स सगळं घालून निघावं लागतं. म्हणजे तुम्ही विचार करा की कशी थंडी असेल. पण तुम्हाला खरंच सांगू की इथले लोक ना, मी म्हणेन की खूप भाग्यवान आहेत. भले म्हणजे बाकी गोष्टी कमी असतील, पैसा कमी असेल किंवा काही, पण ज्या निसर्गाच्या ते कुशीत राहत आहेत ना, तर त्यांनाही कदाचित कळत नसेल की खरंच आपण किती भाग्यवान आहोत. तर आता आम्ही मसुरीमधून निघालो आहे आणि आज आम्ही जाणार आहे नैनितालला. तर खूप लांब लांब डिस्टन्स आहेत सगळीकडे. म्हणजे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायचं असेल तर आपल्याला संपूर्ण दिवसाचा प्रवास ह्याच्यामध्ये असतो. पण मजा येते. म्हणजे तुमचा ग्रुप असेल ना तर तुम्ही खरंच खूप एन्जॉय कराल. आणि जाता जाता हे सगळे जे दृश्य आहेत, आता हे एवढे मोठे मोठे डोंगर आहेत ना, म्हणजे कधी कधी खरंच खूप प्रश्न पडतो की कसं शोधलं असेल यांनी, कसं इथे सगळं हे बांधकाम केलं असेल. इथल्या घरांची जी रचना आहे ती तुम्ही बघाल तर अगदी म्हणजे दरीच्या साईडला त्यांनी घरं बांधलेली आहेत. तर आत्ताचा सीझन तर ठीक आहे, पण जेव्हा पाऊस असतो, अगदी प्रचंड पाऊस असतो, तेव्हा हे कसे सर्वाईव्ह करत असतील. हे बघा, पावसामुळे इथे किती मोठ्या मोठ्या दरड कोसळतात आणि कंटिन्यू इथे रस्त्याचं जे काम आहे ते चालू असतं. तर इथे जेही काम करतात नाहीत त्यांना पण हॅट्स ऑफ आहे. तर पुन्हा जाता जाता आम्हाला गंगा मातेचं दर्शन झालं आणि गंगा मातेच्या ह्या नदीचा रंग तुम्ही बघाल तर अगदी हिरवा रंग असा दिसतो, छान आणि खूप स्वच्छ आहे इथलं पाणी. जो आता नमामि गंगे हा जो प्रकल्प चालू केला आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी आता स्वच्छ दिसतंय. तर आम्ही इथे पोचलो आहे नैनितालच्या हॉटेलला आणि या हॉटेलची स्टोरी तुम्हाला मी पुढे सांगणार आहे की अगदी म्हणजे पोचलो ना तेव्हा अगदी हॉन्टेड असं हे हॉटेल आम्हाला वाटत होतं. कारण आम्ही अगदी रात्री पोचलो आणि रात्री अगदी भयानक असं इथे वाटत होतं. हे जे सगळं तुम्हाला दिसतं ना, संपूर्ण काम याचं लाकडामध्ये केलेलं आहे. मी जेव्हा फुलांचा एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता तर कोणी ओळखलं होतं की हे हॉटेल शेव्रॉन आहे. तर हो, बरोबर आहे. आणि इथे ना प्रीती झिंटा आणि ऋतिक रोशन यांचा जो पिक्चर तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलाच असेल, कोई मिल गया, तर त्याच्या शूटिंगच्या वेळेला त्यांनी इथे स्टे केला होता या हॉटेलमध्ये.
तर रात्री तर मी तरी घाबरून गेली होती, कारण बाकीच्यांनी सगळ्यांनी अशा म्हणजे स्टोरी एक सगळे सांगत होते ना. कारण इथली जे हॉटेलची स्टोरी ती आहे की ब्रिटिश काळापासूनचं हे हॉटेल आहे, अगदी विंटेज असं हे हॉटेल आहे, हेरिटेज असं हे हॉटेल आहे. आणि तर ह्याच्यामध्ये ज्या मुली होत्या, म्हणजे हे गर्ल्स हॉस्टेल होतं पूर्वी, आणि त्यानंतर त्यांनी आता ही प्रॉपर्टी अशी छान प्रिझर्व केली आहे व्यवस्थित, आणि आता हॉटेलिंगसाठी त्यांनी ओपन केलं आहे. पण रात्रीचं वातावरण एकदमच भयानक वाटतं इथे. आणि ते सगळ्या हे जे फोटोज लावलेत ना त्या काळातले, म्हणजे ब्रिटिशांचे किंवा काही राण्यांचे किंवा मुलींचे असे फोटोज जे लावलेत ना, ते बघून आपण आणखीनच घाबरून जातो. तर पहिल्या दिवशी रात्री मला अजिबात झोप आली नाही इथे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचं जे वातावरण होतं ना, ते अगदी वेगळंच वातावरण होतं. खूप मस्त वाटत होतं. सकाळी आम्ही छान बघा इथे ब्रेकफास्टला आता आलेलो आहे. तर आतलं जो दृश्य आहे ना ते अगदी वेगळं, आणि बाहेरचं दृश्य जे आहे ते अगदीच वेगळं. म्हणजे इथे जी फुलांचं, म्हणजे ही जी फुलं आहेत इतकी सुंदर आहेत की तुम्ही फोटोज काढल्याशिवाय म्हणजे गप्प बसणारच नाही. तर असं सगळ्यांचं छान फोटोशूट चालू होतं. छान सूर्याचा प्रकाश आलेला होता आणि मस्त वातावरण जे आहे ना ते अगदी छान वाटत होतं. तर बघा अशा प्रकारचे हे म्हणजे असे हे हॉटेल आहे. तर खूप सुंदर मेंटेन केलं आहे त्यांनी. पण आतमध्ये खरंच थोडंसं मला तरी म्हणजे डेंजर वाटलं. तर आता सगळे आम्ही फोटोज काढत होतो छान छान. तर किती सारे म्हणजे किती फोटोज आपण काढत राहतो. पण माझं नेहमी एक वाक्य असतं की कॅमेरामध्ये कॅच तर होतातच गोष्टी, पण तुमच्या डोळ्यांमध्ये ज्या गोष्टी कॅच होतात ना ते कॅमेरा कधीच कॅच करू शकत नाही. तर अगदी खूप साऱ्या मेमरीज, खूप सारे क्षण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचे आणि आपल्याला आयुष्यभर ते लक्षात राहील असं ठेवायचं. तर बघा नाश्ता असा मस्त मस्त नाश्ता केला आम्ही सकाळी आणि त्यानंतर निघालो. हा जो म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ना ही मला खूप आवडते की सकाळी मस्त मस्त असा व्हरायटी ऑफ नाश्ता आपल्याला खायला मिळतो. त्यानंतर छान तयारी करायची आणि निकल पडो. तर आता इथून आपल्याला ह्या गाड्यांनी जावं लागतं, त्यांच्या ज्या लोकल गाड्या आहेत. आणि तुम्हाला सांगू इतके एक्सपर्ट लोक आहेत हे की इथे इतके चढ उतार आहेत, पण गाडीवरती त्यांचा जो कंट्रोल आहे ना तो अगदीच सुपर्ब असा आहे. तर आमची जी बस आहे ती पुढे पार्किंगमध्ये लावलेली होती आणि इथून आम्हाला संपूर्ण जो प्रवास आहे ते इथल्या ज्या लोकल गोष्टी असतील म्हणजे जे सायकल टांगा म्हणा किंवा अशा प्रकारच्या गाड्या म्हणा, तर ह्यातूनच आम्हाला हा प्रवास करायचा होता. तर हा पण प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचं ॲडव्हेंचरच वाटत होतं तिथे. तर अशा बघा ह्या रिक्षा असतात छोट्या छोट्या, आपल्याकडे जशा रिक्षा असतात तशाच आहेत या, पण जरा स्टायलिंग आहे ऑटो मस्त. तर त्यांनी इथपर्यंत आपण आलो आणि आता आम्ही इथे उभे आहोत कारण बाकीचे सगळे हळूहळू येत आहेत. तर आम्ही इथे सगळ्यांची वाट बघतोय. हा जो प्रवेशद्वार तुम्हाला दिसतोय ना तर हा नैनादेवी मंदिराचा प्रवेशद्वार आहे. तर इथे आपल्याला बोटिंगने जावं लागतं, पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला समोर हा जो डोंगर दिसतोय ना इथे जाणार आहे. इथे काही पॉईंट्स आहेत म्हणजे स्नो व्ह्यू पॉईंट इथे म्हटलं जातं आणि आणखीन बऱ्याच गोष्टी तिथे बघण्यासारख्या आहेत, करण्यासारख्या आहेत. तर या रिक्षांनी आम्ही सगळे आलो आणि त्यानंतर आता पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. तर या रिक्षाने बघा आपण 3 ते 4 जणं ॲट अ टाईम याच्यामध्ये बसू शकतो. तर हा जो छोटा छोटा प्रवास आहे ना तो पण इतका मजेशीर आहे ना इथला की तुम्हाला अजिबात प्रवास करताना कंटाळा येणार नाही. फक्त एकच गोष्ट असते की जे चढण्याचा पॉईंट असतो तर तिथे जे सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना बऱ्यापैकी म्हणजे त्रास होऊ शकतो. तर इथे ना फोटोज लावले होते की इथे 3 पर्वत जे आहेत ते दाखवले होते. त्यातला मधला जो तुम्हाला दिसतोय तो ओम पर्वत आहे. त्या पर्वतावरती बघा ओमचा जो आकार आहे तो अगदी क्लिअर असा आकार दिसतो.
त्यातले मला वाटतं 2 जे पर्वत आहेत ते इथे आहेत आणि एक जो पर्वत आहे तो तिबेटमध्ये आहे. तर अशा प्रकारे तिथे ते फोटोज लावलेले होते. तर रोपवेने आपल्याला वरती जायचं असतं स्नो व्ह्यू पॉईंटला. तर मजा येते रोपवेने जायलासुद्धा. वरून तुम्हाला खूप छान रोपवेमधून ना खूप मस्त व्ह्यू दिसतो. म्हणजे खाली जे लेक आहे नैनी लेक, त्याच्यामध्ये छान बोटिंग्स वगैरे असतात आणि सूर्याचा प्रकाश जो आहे तो त्या पूर्ण लेकवरती पडत असतो आणि पाणी अगदी असं सोन्यासारखं चमकत असतं. तर इतकं सुंदर वाटतं ना, वरून जे सगळं व्ह्यू जो दिसतो ना तो अगदीच भारी वाटतो. तर बघा तुम्हाला इथून दाखवते की नैनीताल इथून वरून कसं दिसतंय. तर किती सुंदर वाटतंय ना. नदी पण छान आहे आणि इथे जी वस्ती आहे ती पण आपल्याला संपूर्ण इथून बघता येते. तर इथून हा व्ह्यू पॉईंट सुरू होतो आणि सुरुवातीलाच ना इथे डायनोसॉर म्हणजे असं थोडंसं डायनोसॉरचं आपल्याला दर्शन होतं इथे. मुलांसाठी बरंच इथे खूप मस्त आहे. मुलांसाठी खूप ॲडव्हेंचर आहे इथे. कारण सगळ्या गोष्टी म्हणजे आपण मंदिरं वगैरे सगळं फिरतो, पण मुलांना घेऊन येतो ना तेव्हा मुलांना असं काहीतरी वेगळं हवं असतं, थोडंसं ॲडव्हेंचरस असं काही ना काही हवं असतं. तर म्हणून इथे नक्की या. खूप मजा येईल इथे मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा खूपच मजा येईल. बाबा रे, अरे कसला आहे रे तू, कसला आहे? अच्छा माणूस आहे का? अरे कसला आहे रे बोकया. पोपाय येणार जवळ. हा विद्या डेंजर. बापरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मुंडी हलवून रिप्लाय दिला त्याने. कुछ नहीं आता. तर या डायनोसॉरची इतकी मजा आली ना, कारण आम्हाला काय सांगितलं होतं आमच्या टूर गाईडने की फक्त 3D पिक्चर तुम्हाला दिसणार आहे इथे आणि तसं छान येणार आणि रिटर्न जाणार, बस. आम्हाला माहीतच नव्हतं की तो असा अंगावरती येतो, आपल्या एकदम जवळ येतो. त्यामुळे अचानक एवढे सगळे घाबरले ना ते बघून. पण खूप धमाल आली, खूप धमाल आली. आणि खरंच असं म्हटलं जातं ना की ॲडव्हेंचरशिवाय जी मजा आहे ना ती मजा येणारच नाही. तर इथे जो पॉईंट आहे ना हा 360 व्ह्यू पॉईंट आहे. अगदी सगळ्यात बेस्ट, दी बेस्ट अशी गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात ना नक्की 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 हे ट्राय करा. आणि ह्याच्यासोबत आपल्याला ड्रोन असतो बघा, तुम्हाला इथे ड्रोन दिसतोय. हा ड्रोन पण तुमचा ना व्हिडिओ कॅप्चर करतं. त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात, पण एवढा मस्त व्हिडिओ काढतो ना तो तुमचा. आणि इथून वातावरण, आमचं लक खरंच इतकं चांगलं होतं की वातावरण एकदम क्लिअर आणि त्यामुळे संपूर्ण समोर जे तुम्हाला बर्फाच्या रांगा दिसत आहेत ना, तर ह्या संपूर्ण ना हिमालयाच्या रांगा आहेत. संपूर्ण हिमालय पर्वत आहेत आणि बघा किती क्लिअर दिसत आहेत. त्याच्यावरती सूर्याची किरणं पडत होती आणि त्यामुळे ते अगदी गोल्डन असं छान चमकत होतं. तर त्यानंतर आम्ही इथे खाल्ली चटपटीत अशी भेळ.
तर प्रत्येक ठिकाणी गेलं तर प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं, म्हणजे खाण्याच्या बाबतीत वगैरे. तर इथे तुम्हाला माहिती आहे की पहाडी मॅगी खूप फेमस आहे, पण मॅगीसोबतच इथे ही भेळ पण आम्हाला खूप आवडली. खूप टेस्टी अशी ही भेळ होती, मस्त. याच्यासोबत मस्त चहा प्यायलो गरमागरम. आणि इथे ना खूप सारे ॲडव्हेंचर्स आहेत भरपूर या पॉईंटला, 360 व्यू पॉईंटला. तर हा जो प्रकार होता हा तर खूपच वेगळा होता, म्हणजे स्विंग केलं जातं याच्यामध्ये. मी तर काही हे केलं नाही, पण ज्यांनी केलं त्यांना ते आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारचा हा ॲडव्हेंचर होता. आणि यांनी केलं, म्हणजे मिस्टरांनी केलं, निष्ठानी केलं, बाकी बऱ्याच जणांनी केलं आणि सगळ्यांनी मजा घेतली भरपूर मस्त ॲडव्हेंचर्सची. त्यानंतर आणखीन एक इथे गोष्ट आहे ती म्हणजे गो कार्टिंग. तर हे पण मस्त होतं इथे, म्हणजे मुलांना स्पेशली खूप आवडेल अशा काही गोष्टी आहेत छान मस्त. आणि आणखीनही बऱ्याच तिथे काय ना काय ॲडव्हेंचर्स होते, तर ते बऱ्याच जणांनी केलं. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे पुढच्या नेक्स्ट पॉईंटला. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला ह्या मार्केटमधून छोटंसं असं मध्ये मार्केट लागतं, तिथून चाललो. आणि बघा इथे मस्त असा हा नजारा आहे समोरचा. ही बोटिंग करून आपल्याला नयनादेवी मंदिराकडे जायचं असतं. पण हा जो बोटिंगचा प्रवास आहे ना, हा अगदी अविस्मरणीय असा हा प्रवास आहे. ह्याचा सुंदर असा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवला होता आणि खूप सगळ्यांना आवडला तो व्हिडिओ. तर बघा पाणी, परत जे आजूबाजूचा नजारा आहे, परत हे जे वल्हवतात ते पण किती सुंदर वाटतं. तर त्या दादांना आम्ही बऱ्याच काही गोष्टी विचारत होती की इथे कसं असतं, काय असतं, जेव्हा खूप थंडी असते तेव्हा पाणी कसं असतं. तर ते सांगत होते की संपूर्ण आजूबाजूचे जे डोंगर आहेत ते जरी बर्फाने आच्छादलेले असले पण तरीही पाणी जसं दिसतंय ना आता तसंच पाणी दिसतं. तर खरंच किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि हे जे नयनादेवी मंदिर जिथे आपण चाललो आहे, तर हे 51 शक्तिपीठ मानलं जातं. की माता सती, जेव्हा तुम्हाला ती गोष्ट माहितीच असेल की माता सतींनी जेव्हा अग्नीमध्ये उडी घेतली होती आणि महादेव शंकर भगवान त्यांना घेऊन जात होते आणि त्यांना जेव्हा विष्णू भगवानांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने जेव्हा देवीचे अवयव संपूर्ण धर्तीवरती पसरले होते, तर त्यातला जो डोळा आहे ना, तर तो एक डोळा इथे पडला होता आणि म्हणून या मंदिराला ना नयनादेवी मंदिर नाव पडलं. तर इथे तुम्ही चुनरी बांधून देवीला तुमची इच्छा व्यक्त करू शकता आणि इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा तुम्हाला ती चुनरी सोडायला यावं लागतं. तर ते दर्शन अगदी सुंदर झालं. फक्त इथे आतमध्ये आपल्याला काहीच म्हणजे कॅमेरा नेण्याची किंवा शूटिंग करण्याची परवानगी नाही आहे, तर म्हणून मी तिथे काही शूट नाही केलं. तर त्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा इथे सुंदर असा हा पारंपरिक नृत्य जे पहाडी नृत्य आहे ते सुरू होतं, त्याचा आस्वाद आम्ही घेतला. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपला. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.